हाय फ्रेंड्स, तर आज आम्ही आलेलो आहोत गावाकडे आणि आमच्या गावाकडे चला तुम्हाला वातावरण दाखवतो, घर दाखवतो आमचं कसं आहे ते. तर चला पाहूया आपलं घर. तर पाहून घ्या तुम्ही सुरुवातीला आमचं गाव, आमचं गावाकडचे घर पाहून घ्या. थांब दाखव. लसण आहे. काय लावले बाळा? लसण. हाय लसूण. कोणतं? हा हा, त्यात गवत किती झाले बघ लसणात. कांद्यात हे पण लसूण आहे. इकडं आहे वांगी आणि इकडे आहेत परत स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळे. स्वीट पोटॅटो रताळे. हे इथं ते काय पलीकडे अजून नाही आले, ते अजून त्याची यायला लागले. चल तुला घर दाखवूया. चला घर दाखवूया, आपण घर बघूया आता. तर पाहू शकता इकडं आहे आपलं घर. हे इकडे चूल वगैरे, इकडे खुशी आहे. चल पिलो आपल्या घरात इकडं आज. चल आई आता जुनं तर दाखवूया. तर चला पहा आमचं घर. हे आमचं इकडे बेड वगैरे, इकडे फ्रीज आहे, इथं किचन आहे, इकडे आमचा गॅस आहे. सगळं आमचं एकाच आहे घरात आहे. इकडे पाहू शकता आमचं देवघर आहे. इकडं आमचं बाकीचं साहित्य आहे. कुठं तुम्ही पाहू शकता काय पण पडलेलं आहे, कारण की एवढं हे झालेलं आहे. सगळं साहित्य एकत्रच आहे, कारण की हा कुठे चिवडा. हा साहित्य भरपूर आहे. पसारा तर पाहू शकता एवढा आहे की. नवीन घरात जाऊया. हा आमच्या नवीन घराचं बांधकाम सुरू आहे ना, त्यामुळे आम्ही राहतो. आहे का नाही? आहे का नाही? चला आता तुम्हाला दाखवतात आम्ही आमचं नवीन घर कसं बनतंय. इकडे केळीचं झाड आहे. इकडे एक केळीचं झाड आहे, त्याला केळी पण आलेली आहे. अजून कच्चे आहेत. खरं अजून घर कच्चे आहेत. परत तिथं नारळाचं झाड आहे, अजून ते उगलं नाही. उगलं नाही का? नारळ आले नाही तर नारळच नाही आलं. का नाही आले काय की त्याला? ते बघा तिथे एक छोटासा नारळ दिसतंय. दिसतंय का? आणि तिकडे एक बघा, तिकडे किती आहेत. होय खूप सारे आहेत की. इकडे आंब्याचं झाड. इकडे आंब्याचं झाड आहे. आता याला उन्हाळ्यात आंबे येणार. उन्हाळ्यात आंबे आल्यावर बघूया आपण. आहे का नाही? हे बघ एवढं मोठं आहे. परत तिकडे अजून एक मोठं, अजून तिकडे एक, अजून इकडे आहे. खूप मोठे मोठे. चला आता तिकडे एक आहे. नेव होमकडे आपल्या. इकडून समोरून चल, समोरून चल. समोरच्या गेट कून, समोरच्या गेट कून चल की. हे पाहून घ्या नेव होम. चल दाखव. चल गेट उघडायचं. चल चल आतमध्ये गेला दाखव. इकडे तुम्ही पाहू शकता पुट्टी वगैरे करण्याचं काम सुरू आहे, म्हणजे कलर करण्याचं काम सुरू आहे. जे कलर करणार व्यक्ती आहे ते घासून वगैरे कलर करत आहेत. तर इकडे शेतातला कापूस ठेवलेला आहे ह्या रूममध्ये, आणि साहित्य पाहू शकता भरपूर इकडे तिकडे पडलेलं आहे, कारण की दुसरीकडं कापूस टाकण्यापेक्षा आपलं स्वतःचं घर झालं होतं. आणि अजून काम राहिलेलं आहे तरी पण टाकलेला आहे कापूस. का तुम्ही इकडची दुसरी इकडे एक रूम आहे, तशीच आहे. पाहू शकता सगळं घराचं काम सुरू असल्यामुळे पसारा इकडे तिकडे पडलेला आहे. हाय का नाही पिलू? इकडे आमच्या शेतातला कापूस पाहू शकता. दोन्ही पण रूम मध्ये कापूस आहे भरपूर. दाखव व्यवस्थित. भरपूर साहित्य घरात, नुसतं पसारा झालेला आहे. कुठे बॅग आहे? इकडे बॅग घेत आमच्या. चल या, झोप आली आहे. चल चल चल, भरपूर कापूस आहे अजून शेतात, तेवढाच आहे. चल या ना बाहेर.
लपाछपी नंतर पप्पा आल्यावर खेळ. माझ्या बरं नाही येत मला खेळायला. नको नको तू पप्पा खेळ, मला नाही येत. हे आहे किचन. हे काय आहे बाळा? किचन. भरपूर साहित्य बाकी आहे, अजून काम बाकी आहे. लपाछपी कशाला खेळायची का तुला? काय इकडे दरवाजे आहेत का? दरवाजे ठेवलेले आहेत ना? हे दरवाजे आहेत त्या याच्यामध्ये व्हाईट मध्ये. व्हाईटच्या कापडामध्ये दरवाजे आहेत. चल वरती. टेरेस नाही, वरतीच्या रूम. इकडं आहे पण इकडं अजून काम बाकी झालेलं आहे. अजून आपलं घर बाकी राहिलेलं नाही. घर झालेलं आहे. टेरेसवर कशाला? एकदा इकडचं बघूयात की आपण. हा ना. चल ये इकडं. ए स्वीटू खाली ये एकदा, नंतर वरती जा. इकडे इकडचं बघूया आपण. चला इकडे पाहू शकता तुम्ही. फरशी अशी बसवलेली आहे इथं. वरतीच्या रूममधून पाहून घेऊ शकता. इकडे बी अजून कलर द्यायचं काम बाकी आहे. लाईट फिटिंगचं काय झालेलं आहे, काय बाकीच आहे अजून, कारण की अजून घराचं काम सुरूच आहे. खुशी इकडे चल. इकडं पाहू शकता लाईट फिटिंगचं वगैरे साहित्य पडलेलं आहे इकडं. आणि घराचं बांधकाम सुरू असल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे घरात पसारा कसा असतोय. त्यानंतर इथून बाहेर निघण्याची एंट्री आहे. तिकडून ज्या रस्त्याने आलो होतो ना ते इकडच आहे. आणि त्यानंतर इथून बाहेर निघायची एंट्री आहे. त्यानंतर इकडे आहे टॉयलेट. इथून वरती बाहेर गॅलरी आहे ही. त्यानंतर तुम्हाला मगाशी घर दाखवलेलं आपलं. इकडं आपलं घर आहे. काय बाळा? इकडे दाखव. इकडे टॉयलेट वगैरे दाखव, आपलं बाथरूम वगैरे. ते लाईट फिटिंगचं साहित्य आहे सगळं. चल ये इकडं. हां सगळं लाईट फिटिंगचं साहित्य. इकडे दाखव. बाथरूम दाखव. आणि काम सुरू होतं ना त्यामुळे ते मिस्त्रींनी ठेवलेलं आहे. हाय का नाही? अजून काय नाही, नळ वगैरे फिटिंग नाही केलेली. सगळं काम भरपूर बाकी आहे. हा ना. आणि इकडं हॉल आहे. हा हे बेडरूम आहे. हे पण बेडरूम. सगळे बेडरूमच आहे ते वरचे खाली. हा सगळे बेडरूम सगळे बेडरूम. आणि इकडं आहे समोरची गॅलरी. समोरचं पाहू शकता. वातावरण किती मस्त दिसते ना इथून. हा तुम्हाला पहिले घरांचं पाहायचं असेल तर पाहून घ्या. पहिल्यांदा आमचं असलं घर होतं. सेम आमचं घर असंच होतं. त्यानंतर पाडून आम्ही असं बांधलं. इथं जांभळीचं झाड आहे आम्हाला सावलीसाठी. हे का नाही? कच्चे आहेत. हे बघ असं वरती हात कर. हे गणपती बाप्पा. कुठे आहेत गणपती बाप्पा? दिसले का? छापवलं नाही, आणून बसवलेले आहेत ते. आणि चल वरती आता दाखव. वरती टेरेस दाखवणार होतीस ना. हा चल. 2, 3, 4, 5, 6, 15, 16, 17, 18. इथं लाईट माळी वगैरे लावले आहेत म्हणजे दिवाळीसाठी. अजून काय काम एवढं झालेलं नाही, तरी पण दिवाळी असल्यामुळे सजावट केलेली आहे थोडीफार घराची.
इथं आहे पाण्याचा हौद, भरपूर मोठा केलेला आहे. मला पण दाखव ना, मला हात द्यायचा. नको नको, पाण्याचा हौद लांबूनच बघायचा असतो. दिसत नाही ना मला. वरती पण टेरेसवर पाहू शकता भरपूर रड आहे. राहू दे बाळा, कशाला काय पाडवतो. हा पाडीशीन गाई. पाणी ठेवलेलं बाळा काय करतो त्या पाण्याचं, येतो टाकून. आणि त्या पाण्याचं काय करणार. चल नको, ऊन लागतंय लई. चल गरम झाले ठेवते. चल रे, उशीर झालाय, ऊन पडलंय खूप. आता पाणी दिलं. हा चल, ठेवा तिथं. बाबांन ते ओरडतील परत, पाणी कडवं फेकले. सटकत आहे, कुणी आलं वरती ना तर सटकतंय. हळूची आहे इथून लाईट माळीतून. हा यो, चल ठेव तिथं डब्बा. हळूची याच्या खाली वाकून. हे पडत नाही का? हा हळूची. तुझा चल चल बाबू चल. पडत नाहीये ना. इथं काय तर हे टाकलंय माती. इथं स्टील वगैरे बसायचं राहिलेलं आहे. काय स्टील काय हम्म, तीन काय बसायचं राहिले. स्टील बसायचं राहिलेलं असलं सेड्यावरचं. हम्म, काय म्हणली? चल तुला नसतं कळते. हा कुठं? भरपूर काम बाकी. अजून यांना कलर द्यायचे आपल्याला. घराचं काम झाल्याशिवाय कळणार नाही आपलं कसं आहे ते. मला माझं काय ठेवून गेली? या की मग, चल ना माझ्या समोर. हळूची. याला अजून कलर बाकी द्यायचा आहे. हा हा कलर राहिलाय ना बाकी द्यायचा. अजून याला पण द्यायचं बाकी. हा अजून भरपूर काय तर राहिलं. भरपूर काम राहिले. आणि एक काम कॅमेरा पण आहे. कॅमेरा कुठे कॅमेरा. आहे ना. कॅमेरा नाही सोनू. मग कुठे कॅमेरा नाही. ते लाईट फिटिंगचे पॉइंट काढलेले आहेत सगळे. ते कॅमेरा वाटते तर कॅमेरा नाही येतो. मग कसे असते ते काढलेले? हा लाईट फिटिंगचे पॉइंट येते. चल. मला वाटलं ब्लॅक आहे जास्त. नाही नाही चल चल खाली आला. कॅमेरा असते. हा कॅमेरा असतात की. चला आता खाली जाऊया. हळूहळू चल, सटकशील. माझं कमाल बघणार आहे. हा कमाल बघणार आहे ना तुझी कशी चलतेस ते. आपलं न्यू होम टूर. आता बघा, आता मी फक्त इकडं आमचं जुनं टॉयलेट आहे आणि इकडं पाण्याचं एक हौद. इकडे काय, इकडे बी आंघोळीचं टॉयलेट 2 in 1 आहे. टॉयलेट आणि बाथरूम. इकडून पण रस्ता आहे पण पलीकडून पण. तर फायनली आपलं न्यू घर तयार झालेलं आहे. अजून त्याला बाकी आहे 2-1 महिन्यात तरी काम पूर्ण होईल सगळं. तर पिलो तू दाखवलंच ना सगळं न्यू घर. दाखवलं ना न्यू होम. हा छान आहे का काम सुरू आहे म्हणा आमच्या घराचं अजून. हा आमच्या घरात काम सुरू आहे म्हणा अजून. अजून आपल्याला अजून एक बेड बनवायचा. अजून हा अजून घरात फर्निचर वगैरे घ्यायचंय. अजून साहित्य आहे घरातलं बाकीचं पण दुसऱ्याच्या घरात ठेवलेलं आहे. कारण की तुम्ही पाहू शकता आमचं घर खूप छोटं आहे. इथं तुम्ही पाहिलं असं ना अगोदर पत्र्याचं घर असल्यामुळे त्यामुळे साहित्य बसत नाही त्यामध्ये. ते पाहू शकता. मी काय आणलंय बघ. त्यामुळं त्या दुसऱ्याच्या घरात साहित्य ठेवलेलं आहे. हे बारीक पत्र्याचं सेट ठोकून घर तयार केलेलं आहे. किती मेहनत लागली याला ग? खूप मेहनत लागली सोन्या याच्यात. अगं पत्र्याचं घर बनायला किती मेहनत लागली? कागदपत्र्याचं घर बनवायला पण खूप मेहनत लागली ना बाळा. तर तुम्हाला आमचा न्यू ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. तर कसं होतं आपलं न्यू घर ते कमेंट करून नक्की सांगा. दाखव चला.
काय लिंबुणीचं झाड आहे ना? दाखव. हे लिंबू आणि हे लिंबूचं झाड. त्याच लिंबुणीचं लिंबू आहे हे? हा खरं? अजून आहेत का? हेच की त्याला इथे एक लागले या. हा वय. खरंच की. हे बघा खाली बघायला शकता तुम्ही. हा पलीकडचं. हे बघा, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला दाखवू शकते. दाखव की मग. उठ की. येते ना. कधी उठणार आहेस मग? इथं भाजीपाला आहे. इथं झेंडूचं झाड. इथं भाजीपाला आहे. थोडेफार मिरच्या वगैरे लावलेल्या. इथं आंब्याचे झाड बाकी. लिंबू घेऊन ये बाळा. आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तोपर्यंत बाय बाय. बाय बायला काही असतं का? हातबीत कर की. वर बघ. स्माइल.